असेल सिद्धबेटातून आळंदीमध्ये यावं, भिक्षा मागावी, एखाद्या माता माऊलीला दया यावी आणि तिने हातामध्ये थोडस पीठ घेऊन ज्ञानोबाच्या झोळीमध्ये पीठ टाकावे आणि मग गावाच्या बाहेर सिद्धबेटाच्या दिशेने जात असताना तो विसोबा खेचर, विसोबा चाटी नावाचा ब्राह्मण यावा. त्याने ज्ञानोबाराकडे बघावं आणि ज्ञानोबाऱ्याला ओढून म्हणावं, ए संन्याशाच्या पोरा, कशाला आला होता आळंदी वाटवायला? अरे तुला बघितलं, तुझं तोंड बघितलं, आता मला परत इंद्राणीचं स्नान करावं लागेल. अरे परत परत कशाला येता तुम्ही आमच्या आळंदीमध्ये? येत जाऊ नका. आणि मग ज्ञानोबाराच्या काखेमध्ये झोळी हिसकावी, त्या झोळीमधलं पीठ मातीमध्ये टाकावं, एक कानाखाली ज्ञानोबारांच्या मारावी आणि ज्ञानोबारांनी उद्विग्न अवस्थेमध्ये सिद्धपीठाच्या दिशेने एवढा त्रास दिला ज्ञानोबारांच्या. परंतु ऐका, ज्या वेळेस विश्वमौली ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरची टीका अर्थात ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञानेश्वरी परिपूर्ण